नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघा, पालकाची पेंडी घेतली, खुडून घेतली, पानं काढून घेतली आणि स्वच्छ करून धुवून स्वच्छ पाण्याने 1-2 पाण्याने धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे। बघा, अशा पद्धतीने आज आपल्याला पालक सूप करायचा आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आणि आता मी एक पातेलं घेऊन त्या पातेल्यामध्ये हे पालकाची भाजी काढून घेतलेली आहे। धुवून ठेवलेली ही पालकाची भाजी या पातेल्यामध्ये काढून घेतली। बघा, अशा पद्धतीने ही पालकाची भाजी मी काढून घेतलेली आहे। आणि आता हे जे काही गरम पाणी करायला ठेवलं होतं हे गरम पाणी आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं। बघा, अशा पद्धतीने हे पाणी घालून घेतलेलं आहे, कारण आपण जर अशा पद्धतीने पाणी घालून घेतलं तर आपल्याला पालकाचा कलर चेंज होणार नाही। आपल्याला शिजवून घ्यायची नाही भाजी, फक्त गरम पाण्यामधून काढून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने आपण गरम पाण्यामध्ये घालून ठेवलेली भाजी आपण आता ह्या एका बाउलमध्ये थंड पाणी करून ठेवलं बर्फाचं, त्याच्यामध्ये हे पालकाची भाजी काढून घेतली, 5 मिनिट ठेवली आणि आता हे पालकातलं पाणी काढून घेऊ। हे पालकाच्या भाजीतलं पाणी काढून घेतलेलं आहे। आता अशा पद्धतीने हे भाजी पाणी काढून घेतलं आणि आता हे बघा, इन्ग्रेडियंट आपले हे पूर्ण इन्ग्रेडियंट आहेत। कांदा, टोमॅटो, बटाटा, लसण, लवंग, मिरे आणि पत्री। गॅसवर पॅन ठेवला, पॅनमध्ये 1 चमचा तेल ओतून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी हे लवंग आणि मिरे टाकून घेतलेले आहेत आणि आता हे पानपत्री पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेतली आहे। आता बारीक आचेवर हे आपलं पूर्ण भाजून घ्यायचं आहे। तेलामध्ये त्याचं अर्क उतरलं पाहिजे। आता ह्याच्यामध्ये लसूण टाकून घेते। लसणाचा कलर चेंज होईपर्यंत आपण हा लसूण भाजून घ्यायचा, फ्राय करून घ्यायचा। अशा पद्धतीने हे आपण भाजून घ्यायचं व्यवस्थितरित्या। बघा, अशा पद्धतीने हे आपलं लसण पण व्यवस्थित भाजलेलं आहे। आता त्याच्यामध्ये ही बारीक करून ठेवलेला कांदा पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा। कांद्याचा पण कलर चेंज होईपर्यंत हा कांदा भाजून घ्यायचा व्यवस्थितरित्या। अशा पद्धतीने हे कांदा पण भाजून घेतलेला आहे। अशा पद्धतीने हे कांद्याचा कलर पण चेंज झालेला आहे, पहा। कांदा जर व्यवस्थित नाही भाजला तर आपल्या सूपला सुगंध व्यवस्थित येणार नाही, वास येण्याची शक्यता असते, म्हणून कांदा पण आणि लसूण व्यवस्थित भाजून घ्यायचा। आता त्याच्यामध्ये मी हे 1 बटाटा कापून ठेवलेला होता, हा बटाटा टाकून घेतला। आता बटाटा पण व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचा। बघा, अशा पद्धतीने हे बटाटा पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा। आता त्याचा सुद्धा कलर चेंज होत आहे, पहा। अशा पद्धतीने हे आपलं सगळं पूर्ण फ्राय करून घ्यायचं अशा पद्धतीनं। आणि आता त्याच्यावर थोडं झाकण ठेवून घ्यायचं, वाफलून घ्यायचं थोडं। बघा, कलर चेंज झाला वाफलून घेतल्यामुळं। अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थितरित्या भाजून व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये हे आपण पालकाची भाजी पाण्यातून काढून ठेवलेली होती, ती पालकाची भाजी याच्यामध्ये घालून घ्यायची। अशा पद्धतीने हे आपलं पालकाची भाजी पण आपण शिजवून घेतलेली नाही, म्हणून त्याला पण थोडं शिजवून घ्यायचं व्यवस्थितरित्या। बघा, अशा पद्धतीने आपण पालकाची भाजी पण शिजवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली
त्याला थोडंसं हलवून घेतलं, मिक्स करून घ्यायचं थोडं. अशा पद्धतीने हे आपलं पूर्ण फ्राय झालेलं आहे आता. आणि आता आपण त्याला थोडंसं एक 5-10 मिनिट थंड करायला ठेवून देऊ. आता हे आपलं थंड झालेलं आहे आणि आता आपण हे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे आपण ग्राइंड करून घेऊ. आता हे पत्री काढून टाकली आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे घालून घेत आहे. बघा अशा पद्धतीनं. अशा पद्धतीने हे ग्राइंड करून घ्यायचं. बघा ग्राइंड करून घेतलं. बघा कलर तर किती छान आलेला आपल्या पालकाच्या पेस्टला. अशा पद्धतीने हे पेस्ट झालेली आहे. मी गाळून घेणार नाही, तसंच ठेवलेलं आहे. तुम्हाला गाळून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता पॅनमध्ये गॅसवर पॅन ठेवला. पॅनमध्ये मी एक ते 1.5 चमचा तूप घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे मोठा अर्धा चमचा बेसन पीठ घालून घेत आहे. आता हे बेसन पीठ कलर चेंज होईपर्यंत हे बेसन पीठ आपलं पूर्ण भाजून घ्यायचं. बघा बेसनचा पण कलर चेंज होत आहे, कारण आपण बेसन टाकतोय कशासाठी, तर पालकाच्या ज्या काय सूप आहे पालकाचं आपल्या ते बाइंडिंग येण्यासाठी आपण हे थोडंसं बेसन पीठ टाकलेलं आहे. आता बेसन भाजलेलं व्यवस्थित त्याच्यामध्ये हे पालकाची प्युरी मी टाकून घेतलेली आहे. बघा अशा पद्धतीने हे पालकाची प्युरी मी ह्याच्यामध्ये घालून घेतली. अशा पद्धतीने हे बघा कलर तर किती छान आलेला आहे, किती कलर बाज दिसत आहे आपलं सूप. बघा अशा पद्धतीने हे आपलं सूप झालेलं आहे. आणि माझं ह्या ठिकाणी माझं ते अद्रकची पेस्ट शेवटी आपण टाकतो ना, त्या ठिकाणी माझी अद्रकची पेस्ट टाकायची राहून गेलेली आहे. तरी तुम्ही अद्रकची पेस्ट टाकून घ्या. बघा अशा पद्धतीने हे कलर आलेला आहे. अशा पद्धतीने आपलं जे सूप झालेलं आहे. बघा अशा पद्धतीनं अशा पद्धतीने हे आपलं सूप झालेलं आहे. हे आपलं सूप झालेलं आहे. बघा अशा पद्धतीनं. आता बघा आपला कलर तर किती छान आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलं. बघा त्याच्यावर तवंग आलेला आहे, ते तवंग थोडं काढून घ्यायचं, कारण सूपचा कलर चेंज होतो याच्यामुळे. बारीक बारीक स्पॉट दिसतात, त्यामुळे हे काढून घ्यायचं वरचं. अशा पद्धतीने हे मी पूर्ण काढून घेतलेलं आहे. आता त्याला थोडंसं सारखं थोडंसं हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीनं हे आपलं झालेलं आहे. त्याच्यावर थोडी मिऱ्याची पूड टाकली आणि ही थोडी जायफळ थोडं किसून टाकते बरी. अशा पद्धतीने हे आपण सगळं व्यवस्थित घालून घेतलेलं आहे. आता बघा हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आपलं जे हे काय सूप आहे ते झालेलं आहे. आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ. बघा अशा पद्धतीनं आपण हे याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्स फॉर वॉचिंग.